नमस्कार मित्रांनो, आज 15 जानेवारी 2024 म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस. लोक म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्यामुळे आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं, जमीन अधिग्रहण कधी होणार, काय मोबदला मिळणार, हे आपण मागं पण सांगितलं की आपण डिस्कस करणार नाही. तर आज नागपूर गोवा ही मार्गिका सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला वैरागच्या जवळ बार्शी तालुक्याच्या आग्नेयेला खुंटेवाडी परिसरामध्ये येऊन भेटते. तर असं ते खुंटेवाडी इथं दिसतंय, प्रत्यक्षात खुंटेवाडी आहे. तर याविषयी आजचा व्हिडिओ माझ्या अंदाजाने परिसरातील लोकांची संक्रांती गोड करणारा ठरेल. शेळगावपासून आपण खुंटेवाडीच्या खुंटेवाडी गाव आहे. शेळगावकडून पुढे जाताना धामणगाव पासून काटीकडे जाताना खुंटेवाडी फाटा लागतो. तिथून आतमध्ये हे खुंटेवाडी गाव. आता धामणगाव ते काटी इथे हा खुंटेवाडी फाटा आहे. त्याच्या अगोदर धामणगावकडे ही मार्गिका विद्यमान रस्त्याला ओलांडून पुढे हिंगणीजवळ कॅनल आहे. तर ह्या कॅनलला ओलांडून पुढे मार्गस्थ होते. तर आज आपण पाहूयात धामणगाव, खुंटेवाडी, हिंगणी आणि इथे आहे चिंचकोपण. चिंचकोपणच्या मागे जवळगाव. थोडं लक्ष देऊन पहा. गुगल अर्थवरती नावं थोडे इकडे तिकडे झालेली आहेत. तर आपण ही एवढी धामणगाव काटी रोड ते हिंगणी कॅनलच्या पुढे रस्ता हत्तीस वरून जवळगाव रोड इथपर्यंत पाहूयात आपण. त्याच्या अगोदर चिंचकोपण ते हिंगणी रोड आहे का बघून घेऊ. कॅनल तर दिसतोय, रस्ताही आहे. पण मेन आपल्याला धामणगाव ते काटी या रस्त्यावरती खुंटेवाडी फाट्याच्या धामणगावच्या बाजूला तसंच हत्तीस ते
जवळगावकडे येणाऱ्या रोडला हत्तीलगत कॅनलच्या आणि हत्तीच्या मधून ही मार्गिका पुढे सरसावणार आहे. तर सुरू करूयात. धामणगाव ते काटी रोडला, कुंटेवाडी फाट्याच्या अगोदर धामणगावकडे ते हत्तीस जवळगाव रोडला, कॅनलच्या अगोदर हत्तीसकडे या परिसरातील मार्गिका. असे शेड आहेत मार्गिकेच्या डाव्या उजव्या बाजूला. मधून मार्गिका पुढे सरसावते. पुढे ती कुंटेवाडी गावच्या नैऋत्य दक्षिण पश्चिम आणि वायव्येकडून उत्तरेकडे झेपावते. इथे कॅनलमुळे गावाच्या आणि कॅनलच्या मध्ये मार्गिका अशी पुढे सरसावते. झाडीचा परिसर आहे. या ठिकाणी सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे ही मार्गिका प्रस्तावित आहे, ज्याचे जमीन अधिग्रहण चालू आहे. तर या ठिकाणी प्रस्तावित नागपूर गोवा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे हा सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेला येऊन मिळतो. कॅनल ओलांडून मार्गिका पुढे हत्तीच्या आग्नेय पूर्वेकडून नदी ओलांडून पुढे सरसावते. इथे हत्तीपासून अगदी काही अंतरावर ती हत्तीस जवळगाव रोडला ओलांडते. जवळगाव तळ्याकडून येणाऱ्या नदीपात्राला ती या वळणावरती ओलांडते. असे छोटे मोठे मार्ग दिसतच आहेत. त्या खानापुनाही पाहून घ्याव्यात. इकडे या ठिकाणी इथे कॅनलला या ठिकाणी ते पाणी साठतं. त्याच्या पूर्वेकडून कुंटेवाडीच्या पश्चिमेला
आणि काठी धामणगाव रोडला कुंटेवाडी फाट्याच्या धामणगावच्या बाजूला. हा स्पॉट लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रस्तावित सुरत ते चेन्नई आणि नागपूर गोवा शक्तिपीठ या 2 एक्सप्रेसवेचा संगम होतो. आता 2 एक्सप्रेसवे ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस तिथं होणाऱ्या चौफुल्याला कुठली डिझाईन वापरली जाते हे अभ्यासण्यासाठी आपणास कोणता एक्सप्रेसवे पाहावा लागेल सांगा. डबल ट्रम्पेट, क्लोअर लिप असे वेगवेगळे प्रकार असतात चौफुला तयार करण्यासाठी. तर दोन्हीपैकी एका प्रकाराने या चौफुलीचा संगम एक बहारदार, अगदी नजर लागण्यासारखा 100% असेल. आता आपण 100 मीटरवरून एरियल व्ह्यू पाहत आहोत. असा हा विहंगम संगम होणार आहे नागपूर गोवा आणि सुरत चेन्नईचा कुंटेवाडी गावाच्या उत्तरेला अगदी काही मीटरच्या अंतरावर. मधोमध घेऊन येतोय आपण याला. काहीशे एकराची जमीन या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे या संगमावरती. महाराष्ट्राला नागपूरपासून गोव्याकडे आणि नाशिकच्या राक्षस भुवन किंवा सुरतच्या बाजूकडून सोलापूरच्या अक्कलकोटच्या बाजूकडे जोडणारा हा विहंगम संगम असेल कुंटेवाडी येथे. तुळजापूर तालुका असेल,
उत्तर सोलापूर असेल, बार्शी तालुका असेल किंवा मोहोळ तालुका असेल, ह्या चारही तालुक्यांच्या भौगोलिक दृष्टीने हा चतुर्रंगी संगम, दोन एक्सप्रेसवेचा मिलाप हा ऐतिहासिक असेल, सोलापूर असेल, मोहोळ असेल, मंगळवेढा, पंढरपूर, अकलूज, टेंभुर्णी, कुर्डवाडी, इंदापूर, परांडा, करमाळा, बार्शी, वाशी, तुळजापूर, धाराशिव, उमरगा, अक्कलकोट या परिसराला अखंड भारताशी दक्षिण, उत्तर आणि पूर्व पश्चिम जोडणारा हा संगम असेल, असं मी वेळोवेळी मागेही बोललेलो आहे. आता ते कसे आपण थोडंसं पाहूयात. मित्रांनो, दिल्लीवरून येणारी पूर्ण वाहतूक ही इंदोरपर्यंत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने येईल. तिथून पुढे ती इंदोर हैदराबाद रोडने नांदेडजवळ नागपूर गोवाला वळवण्यात येईल. तर अशा प्रकारे आता नामोल्लेख केलेल्या लोकांना नांदेड इंदोर मार्गे दिल्ली अत्यंत जवळ असेल. तसेच आपण पाहतो की सुरत ते चेन्नई हा जो एक्सप्रेसवे आहे हा देखील पुढे दिल्लीला जाणारी उत्तरेकडची ट्रॅफिक पुढं न जाता ती उत्तर भारतातली ट्रॅफिक पूर्ण खुंटेवाडी येथून वळून नांदेड मार्गे इंदोर आणि दिल्लीकडून मग कटरा असेल, त्या अगोदर जयपूर असेल, नवी दिल्ली असेल, उज्जैन असेल, कोटा असेल, तर हा मार्गिकेचा पट्टा आहे. तर दिल्लीपर्यंतचा प्रवास राजस्थान आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या ह्या भागाला टाळून तो इकडचा चेन्नई असेल, कडप्पा असेल, तिरुपती असेल, कर्नूल असेल, रायचूर असेल, गुलबर्गा असेल, सोलापूर असेल, इथली सगळी ट्रॅफिक कुंटेवाडी मार्गे नांदेड वरून इंदोर आणि तसेच ती उत्तर भारताकडे जाईल. तर दक्षिण पूर्वेकडील वाहनांना पश्चिमी वायव्येकडे जाण्याची गरज पडणार नाही. ती सगळी वाहतूक केंद्रस्थानीच्या वैराग जवळील किंवा हैदराबादकडील किंवा विशाखापट्टणमकडील
आपापल्या हिशोबाने सोयीने घेणे. पण ज्यावेळेस सुरत चेन्नई आणि नागपूर गोवा या 2 एक्सप्रेसवेचा मिलाप संगम होत आहे, याचा अर्थ तो काही फक्त महाराष्ट्रापुरता नसून भौगोलिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या सर्व मार्गांचा आहे. जसे आपण पहिले पाहायचो, टेंभुर्णी असेल, जी पुणे किंवा मुंबई हैदराबादची पूर्ण वाहतूक किंवा दिल्लीकडून येणारी वाहतूक एकवटल्यामुळे एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं शहर होतं. तर व्हिडिओ सुरू करताना जी काही 4 गावं नावं आली, धामणगाव असेल, काटी असेल, खुंटेवाडी हे तर केंद्रस्थान झालं, चिंचकोपण हे जवळच आहे, जवळगाव, हिंगणी आणि हत्तीज किंवा आणखी कुठलं असेल, तर अशा 5 ते 6 गावांना एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. नेहमीप्रमाणे जमिनीला भाव किती मिळणार, काम कधी चालू होणार, ह्या 2 प्रश्नांची मी उत्तरं देऊ इच्छित नाही. राहिली गोष्ट आत्तापर्यंत चालत आलेलं आहे त्या हिशोबाने थोडं अजून सोसा, जमिनी विकू नका, जे काय असेल नोंदणी सरकार दरबारच्या त्या अद्ययावत ठेवा. घरगुती अडचणीसाठी 5 ते 6 गावांना नाही, मी सगळ्याच गावांना आवाहन करतो. पण आज विशेष करून या मकर संक्रांतीच्या दिवशी खुंटेवाडीतील सर्व शेतकरी मित्रांना हे एवढ्यासाठी की गेले 15 महिने आपण पाठपुरावा करत आहोत, त्यासाठी आज ही संक्रांत गोड करत आहे आपली. खुंटेवाडी असेल, घड्याळाच्या काट्याप्रमाणे समोर काठी असेल, इकडं शेळगाव असेल, धामणगाव असेल, हिंगणी असेल, हिंगणी आर, पलीकडं हत्तीज असेल, इथं बाजूचं चिंचखोपण असेल आणि पलीकडं जवळगाव असेल. जे जे माझ्या संपर्कात आहेत त्यांना सगळ्या खानाखुणा आपलं मौलिक जे काही संभाषण सर्व सविस्तर बोलणं झालेलं आहे. माध्यमाच्या काही अघोषित नियमांमुळे सविस्तर गुप्त चर्चा इथं उघड करता येत नाही. तुम्ही जर तुमच्या नोंदी योग्य ठेवल्या आणि जमिनी जर सांभाळल्या तर भविष्य उज्ज्वल आहे. परत एकदा नकाशाकडे पहा. सरळ जरी ओझरत पाहिलं, चेन्नईकडे, सुरतकडे, नागपूरकडून गोव्याकडे 6-7 गावं 100% अपुरे पडणार आहेत भविष्यातील वाहतुकीच्या हिशोबाने. मी डॉक्टर मनोज कुमार मुनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, पिनकोड 413504. एक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी जमीन मालक. विशेष करून आपल्या शेतकरी भूमिपुत्रांच्या जनजागृतीसाठी गेली अंदाजे ऑक्टोबर ते समजा जानेवारी 24-27 मोघम अंदाज लावून घ्या. जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरती पर्याय म्हणून रोजगार, मग
अशाश्वत शेतीमुळं, नापिकीमुळं जी काही कर्जबाजारीपणा आहे किंवा नैराश्यपोटी मानसिक उदासीनता आहे, यावरती एक रामबाण इलाज म्हणून आपण सर्व या परियोजनांकडे पाहूयात. आशा करतो प्रत्येकाला आपापल्या हिशोबाने माहिती मिळाली असेल. आणखीन माझं लक्ष आहे पुढचं गावाप्रमाणे शक्यतो पुढचा व्हिडिओ आपण गव्हाण वज्रचौंडेचा करणार आहोत, जिथे की पुणे बेंगलोर प्रस्तावित मार्गिकेचा 173 ते 74 किलोमीटरच्या दरम्यान बोरगाव नाक्याच्या उत्तरेला मणेराजुरी ते वज्रचौंडे रोडला असाच विहंगम संगम होणार आहे, जिथे प्रस्तावित योगेवाडी औद्योगिक वसाहत विचाराधीन आहे. असो, माझ्या गप्पा काय थांबणार नाहीत, पण वेळेचं भान ठेवून आणि बऱ्याच दिवसाची माहिती आज संक्रांतीच्या निमित्ताने माझ्या खुंटेवाडी परिसरातील मित्रांच्या कामाला येईल अशी आशा करतो. आणि जे काही बोललो आहे ते स्थानिक लेवलला पडताळून पाहणे. हा असेल इकडं नांदेड रूट, नांदेडवरून इंदोर आणि ही दिल्ली. तर लक्षात ठेवा, आपण एका दळणवळण क्रांतीला सामोरे जात आहोत. जमिनी विकू नका कुठल्याही परिस्थितीत. काही वेळ येऊन द्या, थोडंसं जास्त कष्ट करा. परवा स्वामी कोयनंदांचा योग दिन म्हणून साजरा करण्यात आला, त्यानिमित्तही थोडंसं स्तब्ध होतो. तो एक व्हिडिओ एकदा वेगळा करेल, पण तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, वेळ काळ परिस्थिती बघून वागावे. कानावरती थोड्या विचित्र गोष्टी येत आहेत. सुरत चेन्नईच्या वेळी देखील अशाच काही बातम्या येत होत्या मौजमस्तीच्या तरुण पिढीच्या. तर थोडं घरच्यांनी सावध पवित्रा घ्यावा. आता बाकी ज्याचा त्याचा जो तो मालक आहे, कोणी कोणाला कुठल्याही गोष्टीत अडवू शकत नाही, आडवं चालू शकत नाही. पण जे काय वाईट प्रकार कानावर येतात, नक्कीच अशा परियोजनांचा तो मूळ हेतू नसतोच. तर तरुणांनो, थोडासा धीर धरा. स्वतःला भविष्यातील ह्या दळणवळणाच्या क्रांतीसाठी, आव्हानात्मक परिस्थितीसाठी तयार ठेवा. पहिलं यश हे भाग्याने मिळतं असं म्हणतात, तर
आपली यश शिखरं गाठायची जिद्द तयार ठेवून मार्गिका आल्यानंतर आपण काय करू शकतो ते आपलं खरं यश मी खऱ्या अर्थाने समजतो. त्याच्यासाठी सगळ्यांनी तयार राहू हीच आज संक्रांतीनिमित्त या निसर्ग देवतेकडं प्रार्थना.